परिवहन अधिकारी RTO कार्यालयातील इन्स्पेक्टर एका ट्रॅव्हल्सवाल्यास 35,000 रुपयाची लाच मागता असता रेड हँड पकडून त्याला तंबी दिली। स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा राष्ट्रीय अध्यक्ष लातूर तालुक्यातील पेठ येथील पेट्रोल पंप जवळ प्रादेशिक परिवहन अधिकारी RTO कार्यालय लातूर मधील इन्स्पेक्टर यांनी एका ट्रॅव्हल्सवाल्याला 35,000 रुपयांची लाच मागितली। त्या ट्रॅव्हल्सवाल्यास इन्स्पेक्टरने त्याच्या वाहनात बसून पैसे घेत असताना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा प्रत्यक्ष बघितले आणि संबंधित इन्स्पेक्टरला तंबी दिली। एकतर या ट्रॅव्हल्समध्ये काही विद्यार्थ्यांची परीक्षा होती, त्यांना परीक्षेला जायचे होते। यात लहान मुले आणि महिला होत्या। त्यांच्या बाथरूमचे विषय असतात। जवळपास कुठे हॉटेल पण नाही आणि या RTO इन्स्पेक्टरकडे सदरील स्पॉटकडे जाऊन वाहनाची तपासणी करण्याचा अधिकार कुणी दिला? त्यांच्याकडे मूव्हमेंट रजिस्टर नाही, केवळ पैसे लाच खाण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी RTO कार्यालयातील इन्स्पेक्टर लातूर जिल्ह्यातील विविध भागात फिरत आहेत। या RTO इन्स्पेक्टरला राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक प्रदीप बाबा खंडापूरकर बाबा यांनी चांगलीच तंबी दिली। लातूर जिल्ह्यातील जनतेस मी आवाहन करतो की कुठलाच RTO इन्स्पेक्टरला पैसे देऊ नका। जर लाच पैसे मागितली तर मला संपर्क साधा। या RTO कार्यालयातील मुजोर इन्स्पेक्टरच्या तोंडाला काळे फासून त्याची गाडवावर बसून धिंड काढली जाईल। जर कुणालाही RTOचा कसलाही त्रास असल्यास मला संपर्क साधावा असे आवाहन ही स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांनी केले। मोबाईल नंबर 88 88 18 44 44 80 55 08 88 88 96 73 28 80 00 94 22 46 96 77 यांच्याशी संपर्क साधावा। किती पैसे दिले? किती मागले पैसे? महाराष्ट्र टॅक्स नाही भरला तुम्ही। किती पैसे मागले? किती पैसे मागले? कोण आहे? कुठले गावचे तुम्ही? तुम्हाला काय काय तुम्हाला मी महाराष्ट्र टॅक्स नाही चौदा नाही बरं तुम्हाला काय काय तुम्हाला तुम्ही तुम्हाला काय करते? काय करतो तुम्ही इथं? मग तुम्ही गाडी थांबायची पुढं लातूर जिल्ह्यामध्ये पुढे गाडी थांबायची नाही। हा तुला त्याच्या लोकांना लातूरच्या लोकांना काम करतो लोकांना जमच्या लोकांना तुला चालू का? हे साहेब कोण आहे? काय होतं सर? चालू साहेब तुम्ही त्या शोधून मागले तुम्ही किती मागले होते? हा 35,000। तुम्हाला सांगा, खुल्लं सांगा, म्हणजे काय यांची पूर्ण दुकानदारी बंद करायची आहे। किती? दररोजचा त्रास आहे। किती मागतात रोज? हप्ता मागतायत ना? पावती वगैरे बाकी कंटिन्यू घेतात? असं किती घेतात नेहमी असंच ट्रॅव्हल्सचे? जोरात सांगा, कारण हे 10-5 घेतात रोज। चुकीचं काम केलेलं आहे त्यांना विचारा। याच्या पुढे जर तुम्ही त्रास देणार तुम्हाला बुटाने मारून बुटाने तुम्ही प्रत्येक भागात त्रास देणार तुम्ही। आपण चुकीचं काम केलेलं नाहीये। तुम्ही प्रत्येक भागात त्रास देणार तुम्ही। भरलेला त्यांना वाजता पैसे मागता, शेतमालाला पैसे मागता। 35,000 म्हणताय ना सर? हे 35,000 हे म्हणतायत आणि नेहमी माझं वय 71 वर्ष तुमच्या बापाच्या वयाचं नाही। तुम्ही त्रास देऊ नका तुम्ही राठोड साहेब। तुमची आता रिटायरमेंट आहे, 35,000 या महिन्यात रिटायरमेंट आहे। कुठलं गाव तुमचं? तुम्ही त्रास देऊ नका, जाऊ तुम्ही त्रास द्यायचं नाही, काय नाही, जाऊ तुम्ही या गाडी चला। पुन्हा जर कुठल्या भागात त्रास दिला तुम्ही आता फक्त बूट काढलाय पुन्हा पुन्हा तू गाडी थांबायचं नाही। फार खाऊ झाल्या तू गाडी पण थांबायचं नाही, त्रास द्यायचा नाही। कुठल्या भागवाल्याला त्रास द्यायचा सांगतो नाही। तू गाडी थांबल्यामुळे होतं सगळं
कोण नाही पुढे गाडीवाला घ्या कधी गाडीवाला जाऊ तुम्ही जा. म्हणजे 10 वाजता पेपर आहे 8 वाजता मुखेडला जावा चला पण अजून महेश तुमचं पेपर आहे का तुमचं? माझा 8 वाजता पेपर आहे. हा हा यांनी अडवलं. आता 20 मिनिटं गाडी थांबवलो. कुठे पेपर होतो माझा पेपर मुखेडला असल्यामुळे त्याचा 8 वाजता नाहीये. हे बघा मुखेडला गाडी 8 वाजता थांबती म्हणली यांनी. मुखेडला म्हणलं पेपर आहे पोहोचली. आणि त्यांनी काय म्हणले की 8 वाजता गाडी पोहोचू दे. आता 9 वाजले माझा पेपर जाणार या गाडीत लेट करून तुम्ही जा.